नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. आमदार रवी राणा यांची हनुमान चालीसा पठण करण्यावरून मुख्यमंत्र्यांवर पुन्हा आगपाखड. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचणार की औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहणार? आमदार राणा यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची यंदाची उन्हाळी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं विद्यापीठाच्या निर्णयाचं केलं स्वागत. आणि अमरावतीच्या कलाकारांनी साकारलेला सुलतान शंभू सुभेदार हा मराठी चित्रपट शुक्रवारी राज्यभरात झळकला. अमरावती शहरात मोठ्या जल्लोषात चित्रपटाच्या चमूचं आणि सिनेकलावंतांचं स्वागत. चित्रपटाच्या पहिल्या शोला अमरावतीकरांची गर्दी. आणि आता सविस्तर वृत्त. हनुमान चालीसाचं पठण करण्यावरून आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा गराळ ओकली आहे. उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचणार की औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहणार असा सवालही त्यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, संभाजीराजे यांच्या विचाराचा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरमध्ये ओएसी बंदी येऊन त्या ठिकाणी त्यांच्या कबरवर फुलं वाहतात. माझ्या राजकीय जीवनामध्ये मी आतापर्यंत ती कबर कोणी उघडली त्या ठिकाणी फुलं वाहले हे फक्त उद्धव ठाकरे सरकारमध्येच मी आता पाहिलेलं आहे. आणि आम्ही हनुमान चालीसा वाचतो तर त्या ठिकाणी खासदार आमदाराला जेलमध्ये टाकल्या जाते, देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाते. आणि उद्याच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंना माझा सवाल आहे, जर हिंदुत्वाच्या एवढे तुम्ही गोष्टी करता, जर खरे तुम्ही हिंदू असाल तर हनुमान चालीसाचं वाचन करून सभेची सुरुवात कराल की संभाजीनगरमध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरवर फुलं व्हायला जाल, असा महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूचा तुम्हाला सवाल आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं यंदाच्या उन्हाळी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतलाय. तसंच विद्यार्थ्यांना पेपर सोडवताना येणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेता पेपर सोडवण्याच्या स्वरूपातही बदल केले आहेत. विद्यापीठाच्या निर्णयाचं आणि भूमिकेचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं स्वागत केलं आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी परीक्षेसंदर्भात कोणती ठोस भूमिका न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. जसे की परीक्षा या कोणत्या पद्धतीने होणार, किती सिलेबस असणार, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्याचा परिणाम थेट त्यांच्या अभ्यासावर होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठाला निवेदन दिले आणि त्यांना सांगितले की विद्यापीठाने त्वरित त्यांची भूमिका स्पष्ट करावी, परीक्षा या कोणत्या पद्धतीने होणार ते त्वरित त्यांना सांगण्यात यावे, निकाल लवकरात लवकर लागावा याकरिता त्यांनी व्यवस्था उभी करावी, तसेच परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्या अशी मागणी अभावीपणे आंदोलनाद्वारे आम्ही केली. अखेर छात्र शक्तीसमोर अमरावती विद्यापीठाला झुकावे लागले आणि 11 मे रोजी अमरावती विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे संदेश दिला की परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होणार. अमरावती शहरातील कैलास गोरोलकर यांच्या पुढाकारानं तयार करण्यात आलेला सुलतान शंभू सुभेदार हा मराठी चित्रपट आज राज्यभरात झळकला असून अमरावती शहरात मोठ्या जल्लोषात सिनेकलावंतांचं स्वागत करण्यात आलं. अमरावती शहरातील प्रभात सिनेमागृहात सिनेरसिकांनी मोठी गर्दी केली होती. अकोला शहरातील कैलास गोरोलकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण अमरावती आणि आसपासच्या परिसरात झालं आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लिम समाजातील ऐक्यावर हा चित्रपट निर्माण करण्यात आला आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा अमरावतीचे प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट प्रशांत भिलांडे यांनी लिहिली आहे. तर यश गिलोरकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. शहरातील प्रभात सिनेमागृहात हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आला. यावेळी यश गिलोरकर यांचं ढोल ताशा फटाके फोडून जोरदार स्वागत करण्यात आलं. अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते या चित्रपटाचं रिबीन कापून रीतसर उद्घाटन करण्यात आलं. आपला पहिला चित्रपट संपूर्ण राज्यभरात प्रसारित होत असल्यानं कैलास गोरोलकर हे आनंदी होते. त्यांनी या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली असून प्रेक्षकांनी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. सुलतान शंभू चित्रपटामध्ये ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य दिलं, ज्या ज्या लोकांनी मला प्रत्येक व्यक्तीने
मोहल्ल्याचं एक सहकार्य दिलं, याबद्दल मी सर्व अमरावतीकर, विदर्भीय व महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. आणि हा पिक्चर आपण आज रिलीज करत आहे प्रभात टॉकीजवर 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9 ई ऑर्बिटमध्ये 6:30चा शो आपण घेतलेला आहे. तरी सर्वांना नम्र विनंती आहे की या चित्रपटाला यश कैलास गिरोळकर मुख्य भूमिकेत असलेला सुलतानच्या भूमिकेमध्ये जे त्यांनी या चित्रपटामध्ये हिरोची भूमिका अदा केली आहे, याला आशीर्वाद देण्याकरता अमरावती शहरातील जनतेला मी आवाहन करतो की आपण जरूर आपला आशीर्वाद यशला द्यावा, सुलतान शंभू सुभेदार या चित्रपटाला द्यावा आणि मनपूर्वक पुनश्च आपले आभार मानतो. हा चित्रपट बघून हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधील दूरी थोडी तरी कमी झाली तर माझे लिखाण सार्थक होईल, असं मत चित्रपटाचे लेखक ॲडव्होकेट प्रशांत भिलांडे यांनी व्यक्त केलं. पूरी दुनिया नफरत के ढेर, बम के ढेर पे खड़ी है और अब प्यार के मलम की सरीज में और कोई दूसरा चारा ही नहीं. आणि या संकल्पनेतून मी हा एक चित्रपट तयार केलेला आहे. जर हा चित्रपट बघून समाजामधली थोडी जरी तेढ कमी झाली आणि समाजामध्ये भाईचारा, प्यार जर राहिला तर मी समजेल माझ्या केलेल्या कार्याला, माझ्या केलेल्या लिखाणाला काही सार्थक झालेलं आहे. समाजामध्ये प्रेम, सद्भावना जर निर्माण झाली तर समजेल आमचं काम सार्थक लागलेलं आहे. हा चित्रपट आपल्या मातीत तयार झाला असून या चित्रपटाची कथा बोध घेण्यासारखी आहे. यश गिलोरकर याचं वय जरी कमी असलं तरी त्याचा अभिनय छान आहे. युवकांनी हा चित्रपट नक्की बघावा अशी प्रतिक्रिया यावेळी रसिकांनी दिली. सुलतान शंभू सुभेदार हा एक थोडा छान पिक्चर म्हणजे स्टोरी आहे. एक हिंदू मुस्लिम एक ऐक्य गडाव आजचा जो आपल्या महाराष्ट्रामध्ये जो माहोल क्रिएट झालेला आहे त्याच्यावर एक म्हणजे एक छान हे मराठी पिक्चर म्हणजे उदाहरण आहे. असेच आपल्या शहरातले चांगले नामवंत आमचे ॲडव्होकेट भेलांडे साहेब आहेत. त्या मला अमरावतीकरमध्ये आमच्या कैलासभाऊ गिरटकर, आमचे प्रशांतभाऊ भेलांडे यांचा मला अभिमान आहे. असेच अमरावती विदर्भातले जे लोक आहेत त्यांनी या इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायला पाहिजे, जास्तीत म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये यायला पाहिजे. अतिशय चांगला पिक्चर हा आहे आणि अतिशय चांगली स्टोरी आहे. एकोपा जपण्याचं काम या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. एकोपा नेमकं काय असते हे खरं या पिक्चरमधून दाखवण्यात आलेलं आहे. आणि सर्वांना मी विनंती करतो, या पिक्चर जर पाहिला तर खूप काही आपल्याला बोध घेता येईल आणि युवक युवतींनी नक्की हा आपण पिक्चर पाहावा. आणि भरपूर काही स्टोरी आहे यामध्ये आणि भरपूर काही शिकण्याजोगतं आहे. चित्रपट तयार करण्याचं धाडस विदर्भात सहसा कोणी दाखवत नाही. मात्र अमरावतीच्या निर्मात्यांनी हा चित्रपट धाडस दाखवून तयार केलाय. त्यामुळे प्रेक्षकांनी सुद्धा या सिनेमाला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. अरुण जोशी, युसीन न्यूज, अमरावती. सर्वच महानगरपालिका पैसा गोळा करणाऱ्या एजन्सी बनल्या असून अकोला महानगरपालिकाही त्याला अपवाद नाही. पैसा गोळा करून तो मोठ्या निवडणुका लढवण्यासाठी पक्षाला पाठवला जातो आणि हे चित्र सगळीकडे आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंगला यांनी केला आहे. अकोला शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आम आदमी पक्षाच्या अकोला जिल्हा मेळाव्यानिमित्त आपचे महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंगला अकोला शहरात आले होते. अकोला जिल्ह्याला भ्रष्टाचार आणि इतर समस्यांपासून मुक्त करायचे असल्यास आप हा एकमेव पर्याय असल्याचं ते म्हणाले. आम आदमी पक्ष अकोल्यात स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभेचीही निवडणूक लढणार असल्याचं सिंगला यांनी सांगितलं. निवडणुकीपूर्वी येथील सत्ताधाऱ्यांनी केलेले भ्रष्टाचार जनतेच्या दरबारात मांडून त्यांना उघड पाडणार असल्याचं सिंगला यांनी सांगितलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष रंगारा चुरे, प्रदेश संघटक विजय कुंभारे, प्रदेश सचिव संजय शिंदे, विदर्भ अध्यक्ष देवेंद्र वानखेडे, संयोजक शेख अन्सार, पश्चिम विदर्भ संघटन मंत्री नितीन गवळी, जिल्हा संयोजक अरविंद कांबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज अरविंद केजरीवाल को देश एक उम्मीद से देख रहा है, आम आदमी पार्टी को उम्मीद से देख रहा है. पंजाब में सरकार बनी है, गोवा में 2 सीटें आई हैं, आज महाराष्ट्र में चुनाव आने वाले हैं. मैं अकोला में आया हूँ तो अकोला में बताया जा रहा है कि यहाँ पे बहुत सारे घोटाले हुए हैं, चाहे वो किसी भी काम का हो, हर काम में घोटाले करते हैं. भाजपा वाले, मुझे तो ऐसा लगने लग गया पिछले कुछ समय से कि भाजपा में एक छोटी प्राइवेट लिमिटेड कंपनीज खोल दी गई हैं, कलेक्शन एजेंसीज खोल दी गई हैं, जो नीचे से पैसे इकट्ठा करके बेचती है. करप्शन का ऊपर पहुंचता है, वहाँ पे पैसा जाता है, वो इलेक्शन लड़ते हैं, फिर दोबारा आ जाते हैं, फिर दोबारा इनको खोल देते हैं कि आप करप्शन करिए. तो करप्शन का सिस्टम तोड़ना पड़ेगा, करप्शन का काम तोड़ना पड़ेगा. काम की राजनीति, एक अच्छी राजनीति की शुरुआत करनी पड़ेगी. दिल्ली में हमने करके दिखाया है. दिल्ली में हमने स्कूल अच्छे किए हैं, या स्कूल बंद हो गए हैं, बता रहे हैं 70 स्कूल थे कॉर्पोरेशन के, आज कोई स्कूल नहीं बचा है. कोई कुछ बच्चे भी हैं तो उनमें बच्चे नहीं आते पढ़ने के लिए.
आम आदमी पार्टी अगले कुछ समय में जब भी इलेक्शन होंगे तो आम आदमी पार्टी अकोला में, पूरे महाराष्ट्र में जितने भी नगर निगम के नगर परिषद के चुनाव होंगे सभी चुनावों को पूरी जान से लड़ेगी, पूरी मेहनत से लड़ेगी और आम आदमी पार्टी इस बार एक अच्छी भूमिका इन चुनावों में निभाएगी। पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांपैकी पहिल्या 50 जणांची तुकडी आज पुण्याकडे रवाना झाली। या संधीचं सोनं करा। ही नोकरीची पहिली संधी असली तरी अनुभव घेऊन आपण स्वतः उद्योजक व्हा आणि इतरांना नोकरीची संधी देणारे व्हा, अशा शब्दात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी युवक युवतींना प्रोत्साहित केलं। दिनांक 8 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार मेळावा पार पडला होता। त्यात 436 उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या। त्यापैकी 142 जणांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे। त्यामध्ये पुणे चाकण येथील महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीत 102 जणांची निवड झाली आहे। या 102 उमेदवारांपैकी 50 जणांना पुण्याला जाण्यासाठी गुरुवारी रवाना करण्यात आलं। त्यांच्या प्रवासाची सोय कंपनीमार्फत करण्यात आली। त्यांना निरोप देण्यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्यासह जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुभाष पवार, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी DL ठाकरे, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, शैक्षणिक गुणवत्ता विकास अधिकारी गजानन महल्ले, कंपनी प्रतिनिधी परमेश्वर राज बिंडे आदी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या। नॉट द फर्स्ट टाइम संधी पकडून आणखी चांगली संधी पकडा। तो माझी तो इच्छा पर्सनली अशी आहे की तुम्हाला सोडून आणखी चांगली कंपनीमध्ये जायला पाहिजे आणि नंतर बेस्ट तुमची स्वतःची कंपनी राहिली पाहिजे। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात। प्रिय ग्राहक, कोरोना के प्रादुर्भाव के चलते आपसे अनुरोध है कि आप अपने केबल का मासिक भुगतान अपने ऑपरेटर को कैशलेस तरीके से, जैसे कि UCN मोबाइल ऐप या फिर नीचे दिए गए ऑनलाइन पेमेंट मेथड्स का इस्तेमाल करके करें, ताकि आपका मनोरंजन बिना किसी रुकावट के लगातार चलता रहे। धन्यवाद। आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यावरून देशभरातील राजकारण चांगलंच ढवळून निघालंय। कुठे रवी राणा यांचं समर्थन केलं जातंय तर कुठे रवी राणा यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय। यातच अमरावती शहरात छत्रपती श्री शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडसह अन्य सामाजिक संघटनांनी रवी राणा यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या मुद्द्यावरून देशभरात चर्चेचा विषय ठरलेले आमदार रवी राणा यांचा काही स्तरावर विरोध होतोय। युवा स्वाभिमानी पक्षाच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्या भूमिकेवर रोष व्यक्त करत पक्षाच्या सदस्यत्वाचा आधीच राजीनामा दिला। यातच अमरावती शहरात छत्रपती श्री शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड आणि शिवसेना मुस्लिम सेनेच्या वतीनं आमदार रवी राणा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यानं आमच्या भावना दुखावल्याचाही आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। शहरातील नागपुरी गेट परिसरात एकत्र येत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांचं पोस्टर जाळत रोष व्यक्त केला। मेळघाटमध्ये कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यूला आळा घालण्यासाठी आता शासनानं मेळघाटातील 2 प्राथमिक उपकेंद्रांचं ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा निर्णय घेतलाय। यात सध्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील 2 गावातील प्राथमिक केंद्रांचा समावेश आहे। उपकेंद्र दवाखान्यांना आता ग्रामीण रुग्णालयांची मान्यता मिळाली आहे। मेळघाटातील दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी धारणी किंवा इतर शहरात जावे लागत होते। तसेच मेळघाटात सेवा देण्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमतरता होती। ही बाब ध्यानात घेत अज्ञान आजार, कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू रोखण्यासाठी चिखलदरा तालुक्यातील टेंभुसोंडा आणि धारणी तालुक्यातील रेल्वे धुळघाट या उपकेंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय। मेळघाटातील आरोग्य समस्यांवर आळा घालण्यासाठी मेळघाटचे आमदार नेहमीच प्रयत्नशील दिसत होते। त्यांनी मेळघाटातील नागरिकांना आरोग्य सेवा अधिक जवळ पोहोचविण्याचा प्रयत्न केला। तर या 2 प्राथमिक उपकेंद्रांना ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा प्राप्त होणार असल्यानं दुर्गम गावातील नागरिक आनंदी आहे। मैंने जो भी कोशिश किया है उस कोशिश को कामयाब बनाने में हमारे सम्माननीय नामदार मुख्यमंत्री उद्धव साहब जी, उप मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब
हमारे पालक मंत्री यशोमती ताई और राष्ट्र जनशक्ति पक्ष के संस्थापक अध्यक्ष एवं नामदार बच्चू कडू, इनके जो सहयोग और इनकी मदद से हम मेलघाट में 2 PSC को ग्रामीण रुग्णालय का दर्जावार दिया है। मैं सबका आभार व्यक्त करता हूँ, धन्यवाद देता हूँ और अपेक्षा रखता हूँ ग्रस्त मेलघाट है और इस कुपोषण को हम मिटाने की पूरा कोशिश करेंगे। इसके लिए सभी हमारे आघाडी के सभी नेताओं का मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील ग्रामविकास समितीनं ग्रामपंचायतीच्या विरोधात एल्गार पुकारलाय। ग्रामपंचायत मनमानी कारभार चालवत असल्याचा समितीनं आरोप केला आहे। यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन देखील करण्यात आलं। गावातील सरपंच, ग्रामसचिव, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कृती आराखड्याचा मूळ दस्तऐवज माहिती अधिकारात नागरिकांना दिला नाही, तर ग्रामपंचायतीच्या सर्व बँकांचे अकाउंट स्टेटमेंट, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी आस्थापनाच्या करापोटी जवळपास 1,27 लाख रुपये निधी प्राप्त झाला। त्यापैकी किती निधी आला व तो कसा खर्च केला याची माहिती देण्यात यावी। तसंच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याद्वारे 14व्या व 15व्या वित्त आयोगाचा निधी, दलित वस्तीकरता विविध योजनांद्वारे संपूर्ण निधी किती व कसा खर्च करण्यात आला, अशा विविध मागण्यांसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन ग्रामविकास समिती कोळासा यांच्यातर्फे करण्यात आलं। ग्रामपंचायत कोळासाच्या द्वारे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे। 14व्या वित्त आयोगाचा निधी, 15व्या वित्त आयोगाचा निधी, इतरही योजनांचा निधी सर्व कागदावर कामं सुरू आहेत आणि महाजनको कंपनी पारसकडून आस्थापना करायच्या पोटी तकरीबन 1.5 करोडपर्यंत जो निधी आला तो निधीसुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेला नाही आणि कागदावरच सारे कामं सुरू आहेत। म्हणून या ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत मोठ्या प्रमाणावर घोटाळा करण्यात आला आणि त्याला सपोर्ट ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजे BDO आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचंसुद्धा समर्थन आहे। कारण की 7 ते 8 महिन्यापासून निवेदनं देऊनही त्यांनी तसोबरसुद्धा दखल घेतली नाही आणि म्हणून जर हे प्रशासनानं ग्रामपंचायतची बॉडी डिझॉल्व केली पाहिजे आणि जो 2-2.5 करोडाचा घोटाळा झाला आहे त्याच्यावर इन्क्वायरी बसली पाहिजे। अकोला जिल्ह्यातल्या अकोट फाईल परिसरातून अल्पवयीन मुलीला गुजरात इथं नेऊन तिच्यासोबत 6 महिने शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे की अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी अल्पवयीन मुलगी 4 ऑक्टोबर 2016 रोजी शाळेत गेली होती, मात्र ती शाळा सुटल्यानंतर घरी परतलीच नव्हती। अकोट फाईल पोलीस स्टेशनमध्ये तिच्या आजीनं ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती। त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर अल्पवयीन मुलगी आणि आरोपी सागर शंभरकर हे 6 महिन्यांनी घरी परत आले होते। ते दोघे गुजरातला गेले होते, त्या ठिकाणी ते पती पत्नीसारखे राहत होते, अशी माहिती पीडितीनं पोलिसांना दिली। पोलिसांनी या प्रकरणी युवकावर पॉस्को कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। तसंच सागर शंभरकर याला अटक केली आहे। पोलिसांनी तपास पूर्ण करत प्रकरण न्यायप्रविष्ट केलं। न्यायालयानं दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून युवकाला 7 वर्षे कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आणि पॉस्को कायद्याअंतर्गत त्याला दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे। खामगावातील पोलीस कोविड सेंटर परिसरात उभ्या असलेल्या कारनं दुपारच्या सुमाराला अचानक पेट घेतला। आग लागून कार संपूर्णपणे जळून खाक झाली आहे। कारमधील गॅसकिटमधून गॅसची गळती होऊन आगीनं भडका घेतला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय। खामगावातील बारादरी भागातील पोलिसांच्या वसाहतीजवळील कोविड सेंटर परिसरात उभ्या असलेल्या कारला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली। धुराचे लोळ उठत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिलं असता गाडीनं पेट घेतलेला त्यांना दिसून आलं। नागरिकांनी त्वरितच अग्निशमन विभागाला माहिती दिली। अग्निशमन दल उशिरा घटनास्थळी पोहोचल्यामुळे आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली होती। ही कार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या निलसिंग चव्हाण यांची असल्याची माहिती मिळाली आहे। गाडीचं पूर्णपणे नुकसान झालंय। रावण टेकडीवरून अग्निशमन दलाला शहरात येण्यास नेहमीच उशीर होतो। रस्त्यात काही ठिकाणी स्पीड ब्रेकर सुद्धा आहेत, त्यामुळे वाहन घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतोय। त्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। पूरा जले से जितना है उतना पूरा खत्म होने तक प्रतिबंधक गुटख्याची अवैध साठवणूक करून विक्री करणाऱ्या दोघांना अकोल्यातील पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी त्यांच्याजवळून 57,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। आडगाव बुद्रुक येथील लक्ष्मीकांत देशमुख नावाचा इसम प्रतिबंधित असलेली सुगंधित सुपारी विक्री करता वाहतूक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती।
या माहितीच्या आधारे पोलिसांनी ख्वाजानगर इथं त्याची अडवणूक करून त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ प्रतिबंधित गुटखा, पानबहार, निळी, वाहा, विमल अशा विविध प्रकारचे सुगंधित तंबाखू आढळून आले. या मुद्देमालाची किंमत 57,200 रुपये इतकी आहे. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्या विरुद्ध हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. आमदार रवी राणा यांची हनुमान चालीसा पठण करण्यावरून मुख्यमंत्र्यांवर पुन्हा आगपाखड. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचणार की औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहणार? आमदार राणा यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची यंदाची उन्हाळी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं विद्यापीठाच्या निर्णयाचं केलं स्वागत. आणि अमरावतीच्या कलाकारांनी साकारलेला सुलतान शंभू सुभेदार हा मराठी चित्रपट शुक्रवारी राज्यभरात झळकला. अमरावती शहरात मोठ्या जल्लोषात चित्रपटाच्या चमूचं आणि सिनेकलावंतांचं स्वागत. चित्रपटाच्या पहिल्या शोला अमरावतीकरांची गर्दी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.